नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, देशामध्ये जो सर्वसामान्यांवरती पोलिसांकरवी जो अन्याय अत्याचार होतो, या प्रचंड घटना आहेत, अनेक घटना आहेत। मात्र तामिळनाडूमध्ये एका केसमध्ये 9 पोलिसांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली। त्यानंतर मात्र हे सत्र सगळं आता देशभर पसरलेलं आहे आणि देशभर हे सत्र पसरलंय। देशातले सगळे जजेस जागे झालेत की पोलीस कोठडीमध्ये ज्या लोकांचा मृत्यू होतोय त्यामध्ये सर्वाधिक हे गोरगरीब समाजाचे लोक आहेत आणि गोरगरीब समाजाच्या लोकांचा पोलीस कोठडीमध्ये भयानकरित्या मृत्यू होतोय। अशीच घटना आता वाशिम जिल्ह्यातली सुद्धा घडलेली आहे। तर सदर प्रकरण काय, नेमकं कसं घडलं, काय घडलं, किती पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा झाली, मृत्यूदंडाची शिक्षा झाली आणि त्या पोलिसांची नावं काय आणि कोणत्या केसमध्ये या आरोपीला अटक करण्यात आली होती आणि पोलिसांनी कसा त्याच्यावरती अन्याय अत्याचार केला, या सगळ्या गोष्टींची आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तर त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, ही सर्वांना विनंती। आणि चला चर्चेला सुरुवात करूया। तर बघा, देशामध्ये पोलीस कोठडीमध्ये मृत्यू होण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आणि त्या प्रमाणात शिक्षा होण्याचं प्रमाण कमी झालं। पोलीस आपल्या बळाचा वापर करून, तसंच राजकीय बळाचा वापर करून सुद्धा पुन्हा सुटतात। हे आपण अनेक प्रकरणं बघितलेली आहेत की जसं बघा, पाठीमागच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाली म्हणून परभणीमध्ये आंदोलन झालं भलं मोठं आणि तिथं सुद्धा एका आंदोलनाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता। LLBचं शिक्षण घेणारा आमचा वडर समाजाचा तरुण, त्याचं पोलीस कोठडीमध्ये हत्या करण्यात आली होती। मात्र त्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन सुद्धा, हायकोर्टाने आदेश देऊन सुद्धा पोलिसांवरती गुन्हे दाखल करून देवेंद्र फडणवीसांनी करून घेतले नाहीत। तर ते प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे आता, मात्र त्याच्यावरती गुन्हे दाखल होतीलच। असेच अनेक प्रकरण आहेत की ज्यामध्ये पोलीस कोठडीमध्ये हत्या करण्यात आलेली आहे आणि पोलिसांना शिक्षेचं प्रमाण कमी आहे। मात्र आता कोर्टामध्ये सुद्धा ह्या सगळ्या बाबी सुप्रीम कोर्टाच्या, हायकोर्टाच्या लक्षात आलेल्या आहेत की ही प्रकरणं जी आहेत, पोलीस कशा पद्धतीने आरोपीला पकडून आणतात आणि कसं दारू पिऊन त्याच्यावरती अन्याय अत्याचार करतात आणि त्यामुळं सदर व्यक्तीचा मृत्यू होतो। तर या अगोदर आपण तामिळनाडू मधलं सुद्धा एक प्रकरण पाहिलं असेल, त्याचं सुद्धा आपल्याकडे माहिती आहे। तर तामिळनाडूमध्ये बघा, तामिळनाडूतलं एक प्रकरण ते फार असं गाजलं होतं। त्या पोलिसांना सुद्धा, म्हणजे 9 पोलिसांना तिथं तामिळनाडूमध्ये सुद्धा जन्मठेपेची शिक्षा झालेली होती आणि त्या प्रकरणामध्ये पुन्हा हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथपर्यंत ते प्रकरण गेलेलं होतं। परंतु सुप्रीम कोर्टाने सुद्धा ती शिक्षा जी आहे ती जशीच्या तशी ठेवली, हे सुद्धा आपण त्या निकालामध्ये ऐकलेलं असेल। तसंच साथानुकूल कोठडीमध्ये मृत्यू प्रकरणे, म्हणजे हे कुठलं प्रकरण, तामिळनाडूतल्या थुकुटवाडी या गावचं तिथलं प्रकरण होतं आणि तिथं सुद्धा 2020 मध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये साथानुकूलचे व्यापारी जयराम आणि त्यांचा मुलगा बेनिक्स यांना दुकान उघडं ठेवलं म्हणून पोलिसांनी त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यामधून पोलिसांनी त्या दोघांना पकडून नेलं आणि पोलीस स्टेशनला नेऊन बेदम मारहाण केली होती। त्यामध्ये त्या मुलगा आणि वडील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता। त्याचा निकाल बघा 2026 मध्येच झाला, म्हणजे मदुराई जिल्हा सत्र न्यायालयाने 7 एप्रिल 2026 मध्ये 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेली आहे। तिथं एक पोलीस शिपाई साक्षीदार झाली आणि तिनं जे सगळं घडलेला प्रकार आहे तो सगळा खराच्या जसाच्या तसा खरा ठरवला। 10 पोलीस त्यात दोषी ठरवले होते, परंतु एक माफीचा साक्षीदार झाल्यामुळं तो सुटला आणि त्या केसमध्ये बघा, कुटुंबाला 1.40 कोटीची भरपाई देण्याचे आदेश सुद्धा पोलिसांनी दिले आणि
हे जे सगळे पोलीस होते त्या पोलिसांची ग्रॅज्युटी फंड जे काही नोकरीतलं असतं ते सगळं रद्द ठरवलं आणि त्या प्रकरणामध्ये त्या 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. तिथली जी महिला हेड कॉन्स्टेबल होती रेवती ही माफीची साक्षीदार बनली होती त्या प्रकरणामध्ये. बघा म्हणजे कायद्याचा रक्षकच भक्षक बनल्यावरती कशा पद्धतीनं होतं आणि पुन्हा भक्षकाला जर शिक्षा झाली तर मात्र अवघड होतं, हेही त्या घटनेतून दिसलं होतं. आता सदर घटना जी आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो महाराष्ट्रामधल्याच घटनेचा आहे. आता महाराष्ट्रामधल्या घटनेचा आहे ज्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि या देवाभाऊनच बघा परभणीच्या प्रकरणामध्ये पोलिसांवरती गुन्हा दाखल करून घेतलेला नाही, ते प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. तर आता सदर प्रकरण बघा वाशिम जिल्ह्यातलं आहे. वाशिम जिल्ह्याची परिस्थिती आपण पाहिलं की दुर्गम जिल्हा म्हटलं जातं, मागासवर्गीय आदिवासी अशा पद्धतीची सुद्धा लोक त्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि सदर प्रकरण हे वाशिम जिल्ह्यातलं आहे आणि वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचा हा निकाल आहे. आता याला हायकोर्टात चॅलेंजिंग केलं जाऊ शकतं. आता हे पोलीस म्हणजे यांच्याकडे पैसा मोठ्या प्रमाणामध्ये असतो तर ते चॅलेंजिंग केलं जाऊ शकतं. मात्र आता हे प्रकरण काय नेमकं कोण हे सुद्धा आपण बघूया. बघा बेग्या पवार असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे कोठडीमध्ये. तो पारधी समाजाचा येतो, मागास आहे, म्हणूनच पोलीस अशा लोकांवरती अन्याय अत्याचार करत असतात. एखादा धनदांडगा असला तो पोलिसांच्या तोंडावरती पैसे फेकून मारतो, एखादा पोलीस जर काय म्हटला तर त्याला खोलीत नेऊन बडवून काढतो. असं सध्याचं आता हे राजकीय सगळे झालेलं आहे, त्यांना पोलीस घाबरतात. मात्र अशा गोरगरिबांना पोलीस बेदम मारहाण करतात. सदर घटना आहे 9 मे 2011ची हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातली आहे आणि गावाचं नाव आहे वाढोणा. यातल्या पारधी वस्तीवरती रिसोड पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे आणि इतर 8 पोलिसांनी धाड टाकली आणि चोरीच्या संशयावरून बेग्या पवार या तरुणाला ताब्यात घेतलं. बघा त्याला ताब्यात घेतलं चोरीच्या संशयावरून 8-9 पोलिसांनी आणि त्याचा मृत्यू झालाय 10 मे 2021. म्हणजे 9 तारखेला त्याला ताब्यात घेतलं, रात्रीचा त्याला मारला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. आता गुन्ह्याची कबुली घेण्यासाठी त्याला पोलीस कोठडीमध्ये बेग्याला अमानुष अत्याचार केला. आता अमानुष मारहाण करा असं कोर्ट सांगत नसते, सक्तीनं पेश या असं सांगतं, परंतु पोलीस आपला दबाव निर्माण करण्यासाठी खाकी दाखवण्यासाठी अशा लोकांना मारहाण करत असतात. तर आता वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने तब्बल 15 वर्ष आणि 1 महिने आणि 23 दिवस हा खटला चालला होता आणि त्यानंतर हा ऐतिहासिक निकाल दिला 15 वर्षामध्ये. आता शिक्षा काय देण्यात आलेली आहे. तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे याच्यासह 9 पोलिसांना जन्मठेपेची कडक शिक्षा म्हणजे मरेपर्यंत फाशी आणि कलम खुनाचा गुन्हा आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता. तपास CID कडे सोपवण्यात आलेला होता. CIDनं सखोल तपास करून दोषारोपपत्र दाखल केलं. म्हणजे तपास अधिकारी सुद्धा बघा काय तपास अधिकारी मॅनेज होत असतात, परंतु काय अधिकारी असे आहेत की ते इमानदारीनं काम करतात आणि त्यांच्यामुळेच अजून तरी कायदा सुव्यवस्था टिकून आहे. तामिळनाडूच्या सुद्धा प्रकरणामध्ये हेच झालं होतं की तिथं सुद्धा जे तपास अधिकारी होते CIDचे CBIचे हे इमानदार अधिकारी होते आणि त्यांना खरं पटलं. असंच वाशिम जिल्ह्यातल्या बी या घटनेला झालेला आहे. 15 वर्षाचा संघर्ष आहे. त्या मुलाच्या आई वडिलांनी पोलिसांनी कितीही आमिष दाखवलं पैशाचं याचं त्याचं तरी सुद्धा त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून पोलिसांनी प्रकरण लावून धरलं. अशीच प्रकरणं अनेक आहेत. इंदापूर तालुक्यातली सुद्धा अशीच प्रकरणं आहेत. तसंच सांगली जिल्ह्यातलं सुद्धा एक प्रकरण असंच आहे की पोलीस कोठडीमध्ये मृत्यू पारधी समाजाच्या एका माणसाचा झाला आणि ते प्रकरण सुद्धा कोर्टामध्ये गेलं, मात्र पोलिसांनी चिरीमिरी देऊन ते मिटवलं गेलं. पारधी समाज असेल, दलित समाज असेल, आदिवासी समाज असेल, अशा लोकांचाच पोलीस कोठडीमध्ये सर्वाधिक मृत्यू झालेला
आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे हा जातीय द्वेषातून होतो, त्याचबरोबर गरीब आहे म्हणून होतो. म्हणजे पोलीस फक्त धनदांडग्यांना घाबरतात, गोरगरिबाला घाबरत नाहीत, हे सुद्धा या सगळ्या गोष्टींवरून दिसून येते. बघा, मृत्यूदंडाची शिक्षा झाली, तसंच तामिळनाडूच्या सुद्धा प्रकरणामध्ये असंच झालं होतं. आता सदर प्रकरण बघा, त्याची विविध माहिती बघा. आता हे रिसोड पोलीस ठाणं आहे, मग तिथलं तत्कालीन तो ठाणेदार आहे बघा. तर त्या 10 मे 2011 रोजी सकाळी बेग्याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आणि त्या मृतदेहावरती मारहाणीच्या खुणा होत्या. त्या मारहाणीच्या खुणा सुद्धा आपल्याला त्या CIDच्या तपासामध्ये दिसून आल्या. आता FIR व तपास बेगेच्या आईने आक्रोश केल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री R.R. पाटील होते त्या काळामध्ये. म्हणजे R.R. पाटील हा अतिशय संवेदनशील गृहमंत्री होते. आत्ताचे जे गृहमंत्री आहेत ह्यांना संवेदना नाहीत, ह्यांना फक्त राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवली पाहिजे असं आहे. त्यानंतर R.R. पाटील यांनी CID तपासाचे आदेश दिले होते. CIDनं खुनाचा गुन्हा IPC कलम 302 आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार पोलिसांवरती गुन्हे दाखल केलेले होते. त्यानंतर बघा, आता तिथले जे पोलीस कर्मचारी आहेत, महादेव माणिक धेंडे यांच्यासह 8 पोलीस कर्मचारी, EASI 1 हेड कॉन्स्टेबल दर्जाचे 2, खटला वाशिम जिल्हा न्यायालयामध्ये चालला. साधारण 15 वर्षापेक्षा अधिक काळ चालला आणि जिल्हा सत्र न्यायालयानं ह्या सगळ्या आरोपींना दोषी ठरवलं होतं. बघा, कोर्ट काय म्हणलं, पोलीस कोठडीत आरोपी सुरक्षित असतो. कायद्याचे रक्षकच जर आरोपीला मारहाण करून ठार करत असतील तर लोकशाहीला काळिंबा फासणारी घटना आहे. अशी पोलिसांना दया दाखवता येणार नाही, अशा पोलिसांना, असं कोर्ट म्हणतंय. आता पीडित कुटुंबियांनी याच्यावरची कुटुंबियाची स्थिती काय? बेग्या पवार पारधी समाजातला आहे, त्याची आई वडील अशिक्षित आहेत, मजुरी करणारे आहेत. 15 वर्ष कोर्टाच्या तारखेला वाशिमला हजर राहिले. निकालानंतर आईनं आणि बापानं समाधान मानलं आणि कोर्टानं आता राज्य मानवी हक्क आयोगाकडे शिफारस केलेली आहे शासनाने की बेग्या पवार याच्या कुटुंबाला 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी म्हणून. बघा, तामिळनाडूचं प्रकरण आणि हे प्रकरण साम्य प्रकरण आहे. तामिळनाडूमध्ये सुद्धा एक आरोपी, तामिळनाडूमध्ये 1 जणाला अटक केली, इथं सुद्धा 1 जणाला अटक केली आणि त्याला सुद्धा आईबापाने लावून धरलं. इथं सुद्धा आईबापाने लावून धरलं. तिथं सुद्धा 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा, इथं सुद्धा 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा. म्हणजे बघा, तिथं 1,40,00,000, मात्र इथं 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात आली. तिथली घटना 2020ची, इथली घटना 2011ची. म्हणजे महाराष्ट्रातला जो निकाल आहे हा उशिरा थोडा लागला, तिकडला निकाल लवकर लागला असंच म्हणता येईल. 15-16 वर्षानंतर हे दोन्ही निकाल लागले. तर बघा, ह्या अशा घटना आहेत आणि अशा घटना घडू नये याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. पोलीस कोठडीमध्ये असलं म्हणून काय की पोलिसांनी सुद्धा हा माणूसच आहे, मानवीच आहे असं म्हणूनच पोलिसांनी जर वर्तन केलं तर मात्र अशा घटना घडणार नाहीत. आणि आता बघा, त्या कुटुंबाच्या आई वडिलांची प्रतिक्रिया ही सुद्धा बघा. काय वाटतं तुम्हाला आणि काय मला चांगले वाटते साहेब. आम्हाला गुन्हा भेटला, न्याय भेटला. आमच्या पोलीस मागच्या हानीनं आम्हाला आमचं पोरग जीवानं मारून टाकलं. 44 चेक केले ते त्यानं आम्हाला काळू साहेबांना, झपाटे साहेबांना आम्हाला गुन्हा कबूल केला. ते काय नाही साहेब, काय नाही होतं त्याच्यावर. ढवळ्या कागदावर काही सही नाही होती. ते मामूली पण बांधण्याची केस नाही होती ते पोरावर. यायला असे चालले ना, असं काही विचारू लागलं, काऊन चालवलं ते ढांडी साहेब म्हणू लागले की आम्हाला फुल विचार करायचा. मग आम्ही काय केलं, आम्ही गेलो शनगाव ठाण्यात यायला केस करायला यायच्यावर. मग आम्हाला केस करायला गेले तर दोंदळे साहेब होते. ते दोंदळे साहेबांना मग त्याचे आपले रिसोडाचे पोलीसवाले आले, ते दोन आले. तर ते मला लागले दोंदळे साहेबाला की बाबा त्या रिसोडाच्या पोलीसवाल्यानं बेग्या पवारला यायनं जीवानं मारून टाकलं म्हणून. मग आम्ही उठलो
इथं आले. मग शाळी लोक अनवर शेख ते साहेब आले. आमचे ते बाबा घेतले सगळे सुन ते आमचे. त्यानं फार चांगलं केलं आमचं आपल्या अनवर शेख साहेबानं आणि त्याच्या शाळीनं. त्यानं मग त्याच्यापेक्षा आपल्या काळू साहेबानं त्यानं लय आपल्यासाठी लय गुन्हा आपल्यासाठी जीवतो. त्यानं त्यानं बघा. आपल्याला नाही केलं. आम्हाला पोलीस खात्यात सुद्धा काही चांगले लोक असतात. काळू साहेबांना नाही साहेब ते चौकीतच होत ते म्हाताऱ्याचं अंग दुखू लागलं. त्या मुलानं सोडून दिलं. मात्र ते तेवढं सोडून बी दिलं. त्याच्यावर काही कलम नाही होती की त्याच्यात सुद्धा भांडणाची पण कलम नाही. एवढे आमच्या लोकांचं होतं. पालजी समाज होतं खरं. मात्र मराठीच्या पलीकडे लेकर होत. बघा ही प्रतिक्रिया होती त्या एका आईची. म्हणजे पोलिसानं कसं त्या पोराला नेहून बेदम मारहाण केली. मात्र कोर्टानं निकाल दिला आणि CID जो तपास केला तो योग्यरित्या तपास केला आणि जे दोषी पोलीस होते त्यांना शिक्षेपर्यंत नेऊन ठेवलं. मरेपर्यंत फाशीची शिक्षा 9 पोलिसांना झाली. तर बघा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की ज्या पोलीस कोठडीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आहेत. तर अशा घटनांमध्ये सुद्धा असाच निकाल येणं अपेक्षित आहे. पोलिसांनी सुद्धा, पोलीस काय कोणाचा दुश्मन नसतो, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही चांगलं वर्तन करणारे असतात, काही वाईट वर्तन करणारे असतात. वाईट वर्तन करणाऱ्याच लोकांकडनं पोलीस ठाण्यामध्ये, पोलीस कोठडीमध्ये मृत्यू पावतात लोक. तर बघा आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कराळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.